आय नमः. निद्रिस्तराम लक्ष्मणा पडली गडधूप अंधारी, मध्यरात्री निशाचरी येऊन या झडकरी केली चोरी धुरेची. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. श्रवण करणारे आपण सर्व भाग्यवान आहोत. तर त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी हनुमंताला सांगितल्यानंतर पुन्हा हनुमंतानं त्या ठिकाणी शेपटाचा गराडा काढल्यानंतर मध्यरात्र अंधार गुडूप पडल्यानंतर राक्षस आले आणि त्यांनी प्रभू रामचंद्रजींची चोरी केली असं सांगतायत. जैसे यमाचे यमपाश न लक्षती कोणास, वेगे काढून या प्राणास नेती उदास निर्धारे. जशा प्रकारे यमाची यमपाश कुणाच्याही लक्षात येत नाहीत, बरोबर ज्याला उचलायचं त्यालाच उचलतात महाराज, दुसऱ्याला ते दिसतही नाहीत. तशा प्रकारे त्या ठिकाणी ते येऊन प्राणाला काढून घेऊन जातात. आणि ते काढून घेऊन जात असताना लोक किती रडतील याचा विचार करतो का हो यम? कुणाला किती वाईट वाटेल, कुणाच्या लेकराचं लग्न राहिले असं काही विचार करून 2 दिवसाचा वेळ देतो का? अजिबात देत नाही आहे. तशा प्रकारे रामचंद्र प्रभूंना घेऊन राक्षस गेले असं उदाहरण नाथ महाराज सांगतायत. सूरज स्वजना देखता भूमीवरी सांडूनी प्रेता, प्राणहरी तत्वता कोणाही सर्वता लक्षणा. कुणाच्याही लक्षात येत नाही, सगळे सोयरे बसलेले असतात महाराज माणूस मरत असताना, आहे की नाही? बाजूवर घ्या म्हणतेत, शिप टाका म्हणतेत, पण कुणी म्हणतंय का आम्हाला नेऊ नको? बरं, जरी नेऊ नको म्हणलं तर ते ऐकतो का महाराज? नाही ऐकत. भूमीवरती त्या ठिकाणी प्रेत पडतं आणि यम प्राण घेऊन जातो. तशा प्रकारे राम घेऊन राक्षस जातायत असं सांगतात. तैसे प्रेत रूप वानरा सांडून या मेळीकारा, दोघा जणी दोन्ही धुरा पाताळ द्वारा पळविल्या. आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी प्रेत रूप वानर, होय, जिथून राम निघून जातो त्याला प्रेत म्हणावं. प्रेत म्हणजे काय? ज्या ठिकाणी राम नाही त्याला काय म्हणावं? प्रेत. एवढा वेळ वानर चैतन्य घन होते महाराज, चैतन्यानं भरलेले होते, परंतु त्यांच्यामधून राम नेला राक्षसांनी. मग वानर काय झाली? प्रेत रूप त्या ठिकाणी वानर पडले आणि वानरांचा जीव असणारा राम राक्षस घेऊन गेले असं सांगतायत. राम वानराचे जीवन, राम वानराचा जीव प्राण, रामे विन वानर गण प्रेतवत जान सकळ हे. आणि नाथ महाराज सांगू लागले, राम वानरांचं जीवन आहे, राम वानरांचा जीव प्राण आहे. आणि रामाशिवाय सर्व वानर प्रेतगण आहेत महाराज. तुम्ही आम्ही सगळी वानर आहोत मायबापांनो. होय, सतत सांगत असतो, राम राम करतात ते नर, जय श्रीराम म्हणतात ती वानर. आणि दोन्ही म्हणत नाही, दोन्ही म्हणताना ज्याला राग येतो तो दलिंदर महाराज. विषयच नाहीये. मग राम राम करणाऱ्यांचा राम हा प्राण आहे आणि राम गेला तर ते निष्प्राण झाले. म्हणून वानरांचं जीवन राम आहे, वानरांचा प्राण राम आहे आणि रामाशिवाय आपण प्रेतगण आहोत महाराज. म्हणून राम नसेल तर आपल्याला कुणीही विचारत नाहीये अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगू लागले. जरी रामे प्रबोधिला तरी न राहे उगाला, घरघटी कार होऊनी वहिला पाहे वेळोवेळा हनुमंत. जरी रामानं प्रबोध केला तरी त्या ठिकाणी हनुमान शांत राहतोय का, उगला राहतोय का, निवांत राहतोय का? होय, रिकामा अर्धघडी राहू नको. कारण झोप हा संसार आहे आणि लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया ये रजार हरिवीन. हनुमानजी सावध आहेत, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उठतायत. जशी संध्याकाळी पोलिसांची गाडी राऊंडला फिरते का, तशा प्रकारे हनुमानजी घरटीकारासारखं ते गुरकी फिरतो बघा, शिट्ट्या वाजवीत, काट्या वाजवीत,
गावातून फिरतो का रात्री? तशा प्रकारे हनुमानजी घरटीकार राहिलेले आहेत, झालेले आहेत आणि पुन्हा पुन्हा तो राम दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करतायत. अलगे चाला चारही फेरा तवन देखे दोन्ही धुरा होऊन अत्यंत घाबरा पाहे सैरा कटकात. अलगेचा जव आला फेरा. रात्री जशी ती फेरी असते पोलिसांची किंवा त्या घरटीकाराची, तशा प्रकारे हनुमंताचा फेरा आला. बघितलं तर मुख्य धूर त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि हनुमानजी अत्यंत घाबरलेले आहेत. सर्व कटकामध्ये सैरा फिरून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंना शोधू लागलेले आहेत. मलमूत्राशी नाही गेला वन विहार वनचे वहिला श्रीराम कोणीकडे गेला वेडावला कपिंद्र. आणि रामचंद्र प्रभू कुठं मलमूत्राला तर गेले नाहीत ना, वन विहाराला तर गेले नाहीत ना, प्रभू कोणीकडे गेले अशा प्रकारचा विचार करत हनुमानजी वेडावलेले आहेत असं सांगतायत. युद्ध करिता भागला पूर्ण गेला मेळीकार सोडून केले अयोध्येशी गमन वंचलो पूर्ण श्रीरामे. हनुमानजी विचार करतायत की बाबा काय झालं असेल. युद्ध करिता भागला पूर्ण. आणि त्या ठिकाणी हनुमानजी अत्यंत घाबरलेले आहेत. युद्ध करत असताना प्रभू रामचंद्रजी थकले की काय, म्हणून सर्वांना सोडून अयोध्येला प्रभू गेले की काय, काय झालं. परंतु प्रभू इथं दिसत नाहीत याची चिंता हनुमानजी करतात. घडे सर्वथा दोन विसंबे शरणांगता दीनवानरा समजता चांदी सर्वता देन घडे. परंतु हे घडू शकत नाहीये, कारण रामचंद्र प्रभू शरणागताला विसरतच नाहीत. दीन वानरा समजता. सर्व वानर कुणाच्या जीवावर आलेत? रामाच्या जीवावर आलेले. आणि ज्याच्या जीवावर आलो त्याला प्रभू विसरू शकत नाहीत, शरणागताला प्रभू विसरू शकत नाहीत. अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. शरणांगत कृपाळ श्रीराम दिन दयाळ एवढा ब्रिजाचा कल्लोळ वानर मेळ सांडिल का. शरणागताचे कृपाळू प्रभू आहेत, प्रभू दिनाचे दयाळ आहेत. एवढा भगवंताच्या ब्रिदाचा कल्लोळ आहे. जगामध्ये प्रत्येक गावात आपण अभंग म्हणत असताना म्हणतो दिनाचा सोयरा पांडुरंग भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. याच्यावर कीर्तन होतात आणि याच्यावर लोक विश्वास ठेवून भजनाला येतात आणि सगळी वानर याच अभंगावर विश्वास ठेवून आलेले. मग प्रभू त्यांना सोडून कुठं कसे जातील. प्रभूच्या ब्रिदाचा कल्लोळ आहे, प्रभू ते ब्रिद सांभाळतील अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. बिभीषणाचा जाण उमात हरी सुग्रीवा नरनाथ गोष्टी फाकता कटकात होईल आकांत सकळी का. बिभीषणाला आपण सांगूया, कारण बिभीषण हा राजा आहे की नाही. राजनीतीच्या गोष्टी राजकारण्यांपुरत्याच मर्यादित पाहिजेत. नोटबंदी जर अगोदर महिन्यानं डिक्लेअर केली असती तर जमेल का? कोणी ठेवलंच नसतं. महाराज राजकारणामध्ये गोपनीयतेची शपथ असते. हनुमानजी सुद्धा मंत्री आहेत, राजकारण जाणतात. रामचंद्र प्रभू हरवलेले आहेत, किंबहुना सापडत नाहीत. ही गोष्ट आपण बिभीषणाला सांगू, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगू. परंतु जर ही गोष्ट सर्व वानरांना कळाली तर सगळेच जण घाबरतील अशा प्रकारचा विचार करतायत. गोष्टी जाईल लंकेशी ठावके पडे रावणाशी दावण्या येईल वेगेशी अंत सकळाचा करील. प्रभू सापडत नाहीत, मुख्य दूर या ठिकाणी नाही. ही गोष्ट जर रावणाला कळाली तर राजा रावण त्या ठिकाणी आक्रमण करेल, सर्व वानरांना मारेल. त्यामुळं आपल्या घरात एखादी गोष्ट घडली तरी ती आपल्या शत्रूला कळता कामा नाही. हे जाणकाराला कळत असतं. हनुमानजी जाणकार आहेत,
त्या ठिकाणी रावणाला कळू नये, वानर घाबरू नयेत म्हणून सगळं काहीच झालं नाही अशा प्रकारची परिस्थिती नियंत्रणात ठेवतायत. रावण बापुडे तिथे त्याचे मारावया जुत्पती, एका एकाची अद्भुत शक्ती करतील शांती रावणाची. आणि पुन्हा हनुमानजींचं मन म्हणू लागलेलं आहे, रावण म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का? होय, सगळे जय श्रीरामवाले भजने आहेत महाराज. रावण आल्याबरोबर एकामध्ये इतकी ताकद आहे, आम्ही एक एक गोळांगूळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ, काय से रावणाचे बळबंड. होय, रणभूमीच्या ठिकाणी रावण आमच्यासोबत जिंकू शकत नाही, आम्ही बलवान आहेत अशा प्रकारचा हनुमानजी विचार करतायत. तथापि राजनीती विचार अच्छा दावा समाचार, धुरेवरीच पडेल चोर जदने थोर वीरवृत्ती. जरी बलवान असतील तरी घाबरत असतात बर का महाराज. किती जरी बलवान असतील तर मुख्य व्यक्तीला जर धोका झाला तर इतर लोक घाबरतच असतात. होय, आपल्या भारताचा काय CDS ऑफिसर मारला गेला बर का, परंतु जाहीर काय केलं, अपघातात मेले म्हणून. कारण जर जगामध्ये आपण असं जाहीर करावं की आपला सैन्यातला मुख्य व्यक्ती मारला गेला तर जगात काय होईल, जगन्यता होईल, जगनिंदा करेल. तुम्ही जर मुख्य व्यक्तीची सुरक्षा करू शकत नाहीत तर तुमचा देश सुरक्षित नाही असा जगात मेसेज जात असतो. त्याच्यामुळे हनुमानजी राजनीतीचा विचार करतायत आणि मुख्य व्यक्ती चोरीला गेलेली आहे, परंतु त्या ठिकाणी चोरीला गेली आहे असं सांगत नाहीयेत. आणि समोरची कशी आहेत तर विचित्र असणारे राक्षस निंदनीय आहेत, धुरेची चोरी करतात अशा प्रकारे नाथ महाराज सांगतायत. ऐशे विचारोनी कपिनाथ बिभीषणा सावध करीत, आणि सुग्रीव वानरनाथ वृत्तांत सांगत तया दोघा. अशा प्रकारचा विचार हनुमानजींनी केलेला आहे. बिभीषणाला सावध करतात, सुग्रीवाला सावध करतात आणि त्या दोघांना घडलेल्या घटनेची माहिती हनुमानजी देऊ लागलेले आहेत. येरा समजता कळून देता पाहो लागले रघुनाथा, कोठेन देखती सर्वता तिघा अतिचिंता वर्तली. इतर कुणालाही कसल्याही प्रकारचा घटनेचा त्या ठिकाणी घटनाक्रम कळू न देता रामचंद्र प्रभूंचा शोध घेतायत. सगळीकडे रामाला पाहतायत, राम सापडत नाहीयेत आणि तिघ जण त्या ठिकाणी चिंतेत पडलेले आहेत असं सांगतात. बिभीषण सांगे तयाशी व्यर्थ जाणे न घडे, रामाशी काही योजिले कार्याशी न पुसता कोणाशी मग गेला. आणि बिभीषण त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, व्यर्थ न जाणे घडे रामासी. होय, साधा माणूस जर रिकामा कुठं जात नाही तर ब्रह्मांडाचा बाप रिकामा कुठे जाईल का? विनाकारण तो जाणार नाही. काहीतरी यामाग रामचंद्र प्रभूंच्या कार्याची योजना असेल म्हणून न सांगता गेलेले आहेत असा तर्क बिभीषणजी मांडतात. सर्वांगाचे दुर्ग करुणी स्वामी राखिता अनुदिनी, रामे हनुमंत निवारोनी कार्या लागुनी स्वय गेला. हनुमंतानं सर्व अंगाचा त्या ठिकाणी पर्वत करून सर्व बाजूंनी त्या ठिकाणी हनुमंतानं रक्षण केलं होतं रामाचं. बिभीषण हे धर्मशास्त्रात नीतिशास्त्रात पारंगत होते महाराज. बिभीषणाला माहिती होतं रामचंद्र प्रभूंनी हनुमंताला ज्या अर्थी झोपायला लावलं आणि शेपटाचा गराडा काढायला लावला त्या अर्थी तो विनाकारण नाहीये, कारण मोठ्याच्या प्रत्येक कृतीमध्ये मोठेपणा असतो अशा प्रकारचा भाव बिभीषणजी व्यक्त करतायत. आता काय करणे विचार म्हणून झाले चिंता तुर, तव सरसावला कपिंद्र काय उत्तर बोलला. आता काय करावं अशा प्रकारचा विचार बिभीषण महाराज करू लागले, सुग्रीवजी त्या ठिकाणी करू लागले. त्यावेळेस हनुमानजी म्हणले, जिथं कमी तिथं आम्ही महाराज. हनुमानजी माग सरकलेले आहेत. राम कार्याचा आवेश आला आणि त्या आवेशामध्ये हनुमानजी काय करत आहेत, तुम्ही सावध राहा, याचे कळून द्यावे कोणाचे
संरक्षणावे सैन्याचे अतिसामर्थ्य सावधान. तुम्ही या ठिकाणी सावध राहा, कुणालाही काही कळू देऊ नका, सर्व सैन्याचं संरक्षण करा, सर्व सामर्थ्यानं सावध राहा, अशा प्रकारची आज्ञा बिभीषण आणि सुग्रीवाला हनुमानजी देत आहेत. मी जाऊन वेगेशी झाडा घेईन त्रिलोक्याशी, शोधून श्रीरामाशी अतिवेगेशी आणि अतिशय वेगानं त्या ठिकाणी मी जाईल आणि सर्व त्रिभुवनाचा झाडा घेईल आणि त्रिभुवनाचा झाडा घेऊन त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला शोधील असं बोलतायत. सप्तपाताळाची चवडी उल्लंघने न लागता घडी, खचित पर्वताच्या जरडी पृथ्वी रोकडी वाटीन. सप्त पाताळांची चवडी करील आणि एक क्षण न लागता, एक घडी न लागता सर्व ब्रह्मांडाचं उल्लंघन करून पर्वताच्या दरडी पालथ्या करून पृथ्वीचं त्या ठिकाणी शोधन करील असं बोलतायत. एक वीर स्वर्गाच्या उतरंडी, पाडीन न लागता घडी, पीठ करून रोकडी मिळविन तातडी अव्यक्ताशी. नाथ महाराज हनुमंताचा भाव व्यक्त करतायत की 21 स्वर्गाची उतरंड त्या ठिकाणी उलथून टाकेल, एक घडी न लागता अव्यक्ताशी मिळविल, म्हणजे व्यक्त दिसणार नाही असे, म्हणजे 21 स्वर्गाचं पीठ करून टाकेल. अशा प्रकारे हनुमानजी राग आलेला आहे, रागानं लालबुंद झालेले बजरंग बली बोलतायत. वैकुंठ कैलासाची शिकलावीन महेशाशी, अनुग्रहिले रावणाशी उद्धत त्याशी करविले. रामचंद्र प्रभूंचे परमभक्त असणाऱ्या हनुमानजींच्या आवेशाचं नाथ महाराज वर्णन करतायत की इतका राग आला की वैकुंठ सुद्धा पालथ करून टाकील, कैलासाची नासधूस करील आणि भगवान शंकराला वसकील. का? अशा नालायकाला का ज्ञान दिलं, अशा नालायकाला का तुम्ही बळ दिलं, त्याला इतकं तुम्ही उद्धट केलं की त्यानं मोठ्याच्या घरात चोरी करायला मागं बघत नाही. होय, मूर्खाला मोठं करत जाऊ नये. अशा प्रकारे मी कुणाला धुमसील म्हणू लागले, हा भाव आहे. राम कार्य करत असताना इतका आवेश असावा हे नाथ महाराजांची अपेक्षा आहे, नाथ महाराज व्यक्त करतायत. रावण बापुडे ते किती क्षणे नेईल भस्माती, लंकेची कर्ण शांती त्रिकुट निश्चिती खचविन. रावणाची काय हिम्मत आहे, एका क्षणार्धात रावणाला भस्मांतीला नेईल, लंकेची शांती करील आणि त्रिकुट तोडून समुद्रात बुडविल. अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. विवर उल्लंघन गिरी कंदर, तुम्ही दळभार राहा समग्र अहोरात्र सावधान. विवर विवर शोधीन उल्लंघीन गिरी कंदर, सगळी पर्वत शोधेल, तुम्ही फक्त काय करा, बातमी लिकीज होऊ देऊ नका आणि स्थिर राहा. स्थिर राहणं सुद्धा मोठा पराक्रम असतो महाराज. तुम्ही तेवढं स्थिर राहा, मी जेवढं होतंय ते सगळं करतो. अशा प्रकारे बजरंग बली बोलतात. मात गुप्त करुणी सत्वर, भारी राहुनी समग्र, निघता झाला कपिंद्र अति सत्वर राम कार्या. माहिती त्या ठिकाणी गुप्त ठेवली आणि सर्व त्या ठिकाणी वानरांना तिथंच राहावलं आणि हनुमानजी निघालेले आहेत राम कार्यासाठी असं सांगतात. कटका बाहेरी चित्ताक्रांत कपी केसरी, काय करू गा श्रीहरी बुद्धी झडकरी करी मज. सर्व वानरांच्या सैन्याला मागं टाकला, हनुमानजी बाहेर आले, विचार करतायत. मोठ्या माणसांना एकांतात विचार करावा लागतो, लोकांतात बोलावंच लागतं बरं का, दम द्यावा लागतो. मोदीजींनी कसा दिला होता, ज्यावेळेस 14 फेब्रुवारीला आपल्या सैनिकांवरती हल्ला केला त्यावेळेस मोदीजींनी भाषण केलं होतं महाराज. म्हणले 7व्या पाताळात असतील तरी शोधून काढून मारणार म्हणजे मारणार. पण पुन्हा एकांतात विचार केला आणि मग सर्जिकल स्ट्राईक केली महाराज.
अख्खा देश झोपला होता पण राजा जागा होता. मिनिटा मिनिटाची खबर घेत होता. का? मुख्य व्यक्तीला त्याचं कर्तव्य तशाच सामर्थ्यानं त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. हनुमानजी बाहेर आले, भगवंताला हात जोडले. भगवंता, अहो आज माझ्यावरती संकट आहे, मी काय करू, मला विचार त्या ठिकाणी तुम्ही बुद्धी द्या, अशा प्रकारे बोलतायत. तू अनाथाचा नाथ, निज भक्त संरक्षित, न विसंबती शरणांगत, तो हिरनाथ सांडिला. अहो भगवंता, तुम्ही अनाथाचे नाथ आहात म्हणून तुम्हाला जगन्नाथ म्हणतात. अशा प्रकारच्या भगवंता, अहो तुमचे 2 शरणागत रणभूमीच्या ठिकाणी एकटे असताना तुम्ही त्यांना का सोडलं, विनंती भगवंताला करू लागलेले आहेत. शरणांगता वज्र पंजर, ऐसा ब्रिदाचा बडिवार, वाढविला अपार, तो साचार करी रामा. अहो भगवंता, तुमचं ब्रीद आहे, त्या ब्रीदाचा बडिवार वाढवलेला आहे. शरणागता शरण्यमीची एको, आणि अशा प्रकारच्या शरणागताला वज्रपंजर होऊन सांभाळणं हे कुणाचं कर्तव्य? देवाचं कर्तव्य. देवानं ते अंगावर घेतलेलं आहे. देवा, आमची जरी दया येत नसेल तरी तुम्ही तुमचे ब्रीद सांभाळण्यासाठी या हो देवा. उपेक्षी शरणांगत, बोल लागेल निजव्रता, आणि विरुद्ध वेद शास्त्रार्था, दीन अनाथा सांडिता. दीन अनाथा सांडिता त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. शरणागताची जर उपेक्षा केली तर बोल लागेल निजव्रता. व्रताला बोल लागेल की राम शरणागताचं रक्षण करत नाहीत. आणि विरुद्ध वेदशास्त्रार्था शरणागताला सांभाळतो राम, हे वेदशास्त्र सांगतात, आणि नाही सांभाळलं तर ते शास्त्र विरुद्ध वर्तन होईल. शास्त्र विरुद्ध वर्तन 70 वर्ष घडलं, पण जय श्रीराम म्हणणारा आल्या शरणागतांना घेतलं का नाही हो? का? शरणागता शरण्यमीची को. हे बघा, लोकांना कळल नाही तर नाही कळल, रामायणातून आम्ही सांगतो. नरेंद्र मोदीजी ही भगवंताची विभूती आहे, सामान्य व्यक्तिमत्व नाही. फक्त ते ओळखण्यासाठी तसं चैतन्य, ज्ञान, तेज, बुद्धी, तपस्विता लागते. हनुमानजी त्या ठिकाणी म्हणू लागले, भगवंता तुम्ही शरणागताला शरण्य आहात, वेदशास्त्राला अनुरूप तुम्ही वर्तन केलं पाहिजे. दीन अनाथाला सोडून जाणं योग्य नाही. भगवंता, विनंती बजरंग बली करतात. तीव्र चिंता करिता, कृपा उपजली रघुनाथा, बुद्धी तिथली कपिनाथा, गेला तत्वता यक्षिणी वटा. अशा प्रकारची तीव्र चिंता हनुमंतानं केल्याबरोबर बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा श्री रघुनंदन त्या भगवंतानं बुद्धी दिली. महाराजांनी काय सांगितलं? यक्षिणी वटीच्या ठिकाणी जावा, आणि बुद्धी मिळाल्याबरोबर हनुमानजी यक्षिणी वटाच्या वडाच्या झाडाखाली गेले. यक्षिणी वट तळी मारुती, स्थवित झाला आदिशक्ती, तुझ्या गमन त्रिजगती, माझी विनंती परिसावी. यक्षिणी वटाच्या तळी हनुमानजी त्या ठिकाणी आदिमाता शक्तीचं स्तवन करतायत. तुम्हाला माझं नमन आहे, कारण तुमचं गमन त्रिभुवनात आहे. आता माझी एक विनंती आहे, तुम्ही ऐका, अशा प्रकारे बोलतायत. सांडून वानराचा सकळ भार, राम स्वामित्र कोठे गेला, याचा समाचार वैला, मज सांगितला पाहिजे. आणि त्या आदिशक्तीला विनंती करू लागलेले आहेत. सर्व वानरांचा भार सोडून प्रभू राम आणि लक्ष्मण कोठे गेलेले आहेत, या संबंधी मला मार्गदर्शन करा. तुम्ही पूर्वी केले माझ्या प्रसन्न, म्हणून तुम्हासी आलो शरण. वेगी सांगा रघुनंदन, केले होते गमन केले पै. तुम्ही मला अगोदर प्रसन्न झाला होतात. होय, यक्षिणी वटीची मुख्य शक्ती ते सौमित्रा वशव्रती. का? ज्यावेळेस इंद्रजित मारला होता त्यावेळेस हनुमंतानं त्या ठिकाणी यक्षिणी वटीच्या आदिशक्तीची घाटी दाबली होती शेपटामध्ये.
त्यावेळेस ती हनुमंताला प्रसन्न झाली होती. हनुमानजी म्हणू लागले, तुम्ही त्यावेळेस मला प्रसन्न झालात, आता मी पुन्हा तुमची विनंती करतोय, माझे राम कुठं गेले मला तुम्ही जरा सांगा. आणि अशा प्रकारची विनंती हनुमानजी केल्यानंतर त्या ठिकाणी ती आदिशक्ती काय बोलते ऐकूया. माझा वृत्तांत न सांगता क्षोभ वाटेल रघुनाथा, ऐशे जाणून सर्वता शुद्धी तत्वता सांगावी. आणि मला जर तुम्ही वृत्तांत नाही सांगितला तर रामाला राग येईल. आणि जीवनात माणसानं कोणतं काम करू नये, ज्या कामानं प्रभूला राग येईल ते काम करू नये, हे शहाण्याचं लक्षण आहे. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, प्रभूला राग येईल आणि राग येऊ नये याच्यासाठी तुम्ही मला शुद्धी सांगा अशी विनंती करतायत. ऐकून कपीचे उत्तरा, हडबडिले ते सुंदरा, त्याशीनं सांगितल्या समाचारा, करील संहारा सर्वांचा. आणि हनुमंताचं बोलणं ऐकल्याबरोबर घाबरल्या महाराज. म्हणल्या, हे महाराज पाया पडत असला तरी गरीब नव म्हणल्या, माय गोड बोलत असला तरी गोड बोलून काम होईना गेल्यास हा महाराज काटा काढल्याशिवाय राहत. आणि दुनिया विचित्र आहे महाराज, लय गोड बोलणाराला येड्यात काढते. दोन्ही पाहिजे. माणसानं वाचेनं गोडच बोलावं, पण पुढचा जर धड नसेल तर उलटून पालथा केला पाहिजे. आणि पालथा करून नरड्यावर पाय देऊन भारत माता की जय म्हणायलाच लावलं पाहिजे. त्याच्याशिवाय जीवनात मजा नाही आहे. हनुमंताचं ते बळ होतं, तिला माहिती होतं. त्या आदिशक्तीनं विचार केला, माय म्हणल्या गुढीत काम केलं तर नुकती खाऊन मुक्ती आहे, नाहीतर मर्जिस्तोर मारितय म्हणल्या. विचार करू लागल्या, सर्व संहार हा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आदिशक्ती काय बोलतायत. अद्भुत शक्ती कपिनाथ, नाही कळकाळाशी भीत, नित्य राम नामे गरजत, राम सेवितो सर्वदा. हनुमंताकडे अद्भुत शक्ती आहे आणि अद्भुत शक्ती असणारे हनुमानजी त्या ठिकाणी कळी काळाला भीत नाहीत. कारण काळाला कुण भ्यावं, ज्याला जय श्रीराम म्हणायची अक्कल नाही. काय, ज्याला जय श्रीराम म्हणायची अक्कल नाही त्याला काळाचा मार, यमाचा मार खावाच लागतो. हा सिद्धांत आहे महाराज. पण जो जय श्रीराम म्हणतो त्याला यम घाबरतो. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. ही ताकद असणारा हनुमानजी नित्य रामनामाचं स्मरण करतात. 24 तास जय श्रीराम म्हणणारा हनुमान आहे. त्यामुळं त्याला जगात काहीच अवघड, हे बघा, जगात अवघड कामं आहेत, परंतु जो रामराम करतो, जो सतत रामाचं नामस्मरण करतो त्याला काहीच अवघड नाही. लोक म्हणत होते राम मंदिर बांधणं अवघड आहे. जय श्रीराम म्हणणारा पंतप्रधान आला, अगोदर लोक म्हणायचे राम मंदिर बांधलं की रक्ताचा पूर वाहील, दंगे होतील, हे होईल. जय श्रीराम म्हणणारा पंतप्रधान आला, मच्छर तरी मेलं का हो? मच्छर तरी का? जय श्रीराम म्हणण्यात ताकद आहे आणि ती ताकद बजरंग बलीकडे आहे. म्हणून त्याच्याकडून कार्य होणारच आहे. जे काम होणारच आहे त्याला उग मदत केली तर श्रेय मिळतं, याचा आनंद तिला वाटतो. आम्ही न सांगता ही व्रत कार्य साधिल निश्चित, आपण यशही घेतला तेथ श्री रघुनाथ सुखावेल. आम्ही नाही सांगितलं तरी काम होणार आहे की नाही? करणार, त्याला होणारच आहे कार्य. मग हे बघा, आपण इथं रामायण सांगितलं तर रामदेव आहे आणि नाही सांगितलं तर रामदेव नाही का? रामदेव आहेच. मला सांगा, लाडकी बहीण योजना निघाली, मग एक जण बाई म्हणली मी फॉर्म भरणार नाही. तू फॉर्म नाही भरली तरी योजना सुरू आहे. मग म्हणली मी भरल्यास काय फायदा होतो? तू फॉर्म भरल्यास तुला 1,500 येते. तू नाही भरलीस तरी योजना चालू आहे. तसं जय श्रीराम म्हणलं की आपलं कल्याण होतं, नाही म्हणलं तर वाटोळ होतं महाराज. विषय वेगळा सांगण्याची गरज नाहीये, योजना सगळ्यांसाठी आहे. होय, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. प्रत्येकाला अधिकार आहे जय श्रीराम म्हणायचा. इथं जात नाही, धर्म नाही, कुछ नाही. जो जय श्रीराम म्हणेल त्याचा निश्चित उद्धार होणार आहे. त्याच्यासाठी अवघड जगातलं काहीच नाही. म्हणली माय हे 24 तास जय श्रीराम म्हणणार हाय,
100% काम करतंय. ह्याला जर विरोध केला तर तिकडून आल्या आल्या नरड दाबतंय. नरड दाबून मरण्यापेक्षा कामात सहकार्य करून पंक्तीला जेवणं बरं आहे का नाही महाराज, याचा विचार ती आदिशक्ती करू लागली. आम्ही न सांगो जरी कार्य साधिल तो तरी मारील राक्षसाच्या हरी चराचरी निज विजयी. आम्ही नाही सांगितलं तरी हा कार्य करणारे यश त्याला येणारच आहे महाराज. राम राम करणाराला यशच येतं. एवढा कोरोना आला, लोक म्हणले आता मोदीचं कसं होईल. जगात सगळ्यात मोठा देश, इतके लोक मरतील की वास सुटल. आणि खरंय भारता एवढी घनता कुठलीच नाही, पण भारतात सर्वात लोक कमी मेले. भारतातच वॅक्सिन निघाली, जग वाचवलं. का? जय श्रीराम म्हणणारा राजा असेल तर काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. भगवंताचं नामस्मरण केलं तर यश त्याच्या पायाला लागतं. आणि हा जय श्रीराम म्हणणारा आहे, हा निश्चित त्या ठिकाणी यशस्वी होईल, राक्षसांना मारील आणि मग आपल्याला बी मारील. त्याच्यापेक्षा याचं सहकार्य केलेलं बरं. शोभालिया कपिशी जिवे मारील सकळाशी, म्हणून पाहिले कपिशी समाचाराशी जाणवू. हनुमंताला जर राग आला तर आपल्याला नक्कीच जीव मारतय म्हणल्या, त्याच्यापेक्षा त्याला सांगितलेलं बरं. म्हणून हनुमंताकडे तोंडाकडे बघू लागल्या, पण सांगता येईना गेलं महाराज. का सांगता येईना गेलं? रावणाची पगार होती, रावणाच्या उलट्या मंत्रात बांधून टाकलेलं होतं. आता बरेच लोक म्हणतात आम्हाला कळालंय पण वळणा झालंय. कारण वळण्यासाठी पुण्य लागतं महाराज. मंदिराकडे पाय कुणाचे बी येत नाहीत, कपाळातच बॅलन्स नसते, त्याचे पाय मंदिराकडे कसे येतील? त्याचा चेक बाउन्स होतो. होय, बँकेत एक जण गेला ATM घेऊन, मध्ये घातल्याबरोबर 50,000 काढले. दुसरा बी म्हणला तसलंच कार्ड माझ्याकडे, जाऊन घालालंय दिवसभर, रुपये बी बाहेर येणार, कारण बॅलन्स नाही. तसं माणसं असतात जी मंदिराकडे येतात, ती भगवंताची भक्ती करतात, आणि काही बाहेरूनच रिकामीच फिरते जिंदगीभर, मध्ये येत नाहीत. का? कोण पुण्य याचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुरावणी. माय म्हणल्या संधी आल्याय ह्याची सेवा करायची, त्यामुळं गमवू नये, हनुमंताची मदत करूया. गोष्टी सांगू जरी स्पष्ट, समाचार होईल प्रकट, शोभून या रावण दुष्ट करील सपाट सर्वाचे. जर याला स्पष्ट बोलू तर आपण कुणाच्या बेडीत आहोत? रावणाच्या. मग काय होईल? रावण त्या ठिकाणी आपल्याला मारील आणि रावणाला राग येईल, आपल्या सर्वांचं सपाट करील. त्याच्यापेक्षा काय करू म्हणल्या? आयडिया करून रामकार्यात योगदान देऊ असा विचार करतायत. काय करू विचार म्हणून झाली चिंता तूर, बुद्धी स्फुरली सत्वर प्रकारांतर योजिले. काय करावं अशा प्रकारचा विचार केला, चिंतेत पडली. राम कार्य करण्याची इच्छा असेल आणि माणूस चिंता करत असेल तर त्याला मार्ग प्रभू देतात महाराज. जगात प्रत्येक ठिकाणाहून मार्ग दिल्याशिवाय राहत नाही आहेत. फक्त राम कार्याची काय पाहिजे? इच्छा पाहिजे. हनुमंताला इच्छा होती, हनुमंताला यक्षिणी वटाच्या ठिकाणी आली. आता या आदिशक्तीला इच्छा आहे, तिला सुद्धा बुद्धी दिली. काय बुद्धी दिली ऐकूया. गिदी वृक्षावरी बैसली असता परस्परी, पक्षिणीचे संचरून अंतरी कपी केसरी व्रत सांगे. त्या ठिकाणी गिधाड आणि गिधाडीन बसली होते महाराज, दोघ जण. ती आदिशक्ती त्यांच्या शरीरात गेली आणि आदिशक्ती त्या गिधाडिनीच्या तोंडातून त्या ठिकाणी बोलवून घेऊ लागली. कसं बोलवते ऐका. गिदाती म्हणे गिदिनी मज डोहळे होती म्हणी, नरमांस पाहिजे भोजनी ते कोठोनी मेळविसी. ती गिधाडीन त्या ठिकाणी गरोदर होती, ती नवऱ्याला म्हणू लागली. गरोदर बाईचं त्या ठिकाणी ऐकावं लागतं, तिची इच्छा पूर्ण करावी लागते. म्हणली माय मला माणसाचं मांस खावं वाटलंय, माणसाचं. आता गिधाडाचा धर्म आहे बरं का मटण खाणे. 2 पायाचे बी गिधाड बरेच जण आहेत. 10-10 क्विंटल मटण जात असेल किनगावात दिवसाला. लक्षात घ्या, गिधाडानं मांस खावं त्याला पाप नाही, मांजरीनं मांस खावं त्याला पाप नाही,
पण माणसानं मांस खाणं, कारण जी प्राणी मांसावरच जगता, दुसरं खाऊ वाघ वैरण खाऊ शकत नाही आणि गाय मांस खाऊ शकत नाही. देवानं निसर्गानं लावलेलं आहे, ज्यानं ते खावं. ती गिधाडीन म्हणू लागली मला माणसाचं मांस खायचं आहे, अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली. तू माझा प्राणपती, मी तुझी अर्धांगी शक्ती, जने उदास होई चित्ती, डोळे निश्चिती पुरवावे. तू माझा प्राणपती आहेस, मी तुझी अर्धांगिनी आहे, माझी इच्छा पुरवण्याबाबतीत बारीक मन करू नका म्हणली. मला माणसाचं मटण, माणसाचं मांस आणून द्या अशी विनंती करते. गीध म्हणे गिधी प्रती, त्वराने करवी सर्वथी, अनायासे मास प्राप्ती, तुझं निश्चिती होईल. आणि त्या गिधाडामध्ये कोण बसली होती महाराज? आदिशक्ती होती. ती आदिशक्ती म्हणली माय, म्हणली ताणच नाही आता माणूस मारायचं, नाही तर गिधाडाला माणसाचं मटण कसं भेटल, माणूस मारता येईल का? त्यानं म्हणला लय मस्त झालं, म्हणला पंक्तीचे पंक्ती उठणार आहेत माणसाच्या मड्याच्या, तुला सांगतो म्हणले कसे. अशा प्रकारे बोलते. रावण महिरावण सखे बंधू दोघे जण, चोरून या राम लक्ष्मण नेले जाण पाताळा. अहिरावण आणि महिरावण या दोन राक्षसांनी राम आणि लक्ष्मण चोरून पाताळात नेलेत, अशा प्रकारे तो बोलतोय. त्यांच्या धावण्याची त्वरित जाऊन या कपिनाथ, करील सकाळचा घात, मास बहुस मिळेल. आणि त्या ठिकाणी त्यांच्या धावण्यासाठी कोण जाणार आहे? बजरंग बली जाणार आहे. आणि बजरंग बलीचा एक इतिहास आहे महाराज. राक्षस बघितले की पोटभर मारित आहे, आणि पोटभर राक्षस मारले की आपल्याला पोटभर खायला भेटतंय म्हणले. गिधाड, भूत, भूतिनी, यक्षिणी, डंकिनी सगळ्यांनाच खायला पंगत आहे. हनुमंताच्या संगतीत मजा आहे हो. भूताईली राक्षसाचे मडे खायला भेटतात, आणि तुम्हा आम्हाला जिलबी, नुक्ती, बालुशाही, बासुंदी कुणाच्या मंदिरावर भेटतात पंक्ती? हनुमंताच्या मंदिरावर. अशा प्रकारे गिधाड गिधाडिनीला बोलू लागलं. असे बोलता ती दोघी, कपिने ऐकली वेगी, आनंद भरला सर्वांगी, गरजेस वेगी राम नामे. हनुमंतानं गिधाड गिधाडिनीच त्या ठिकाणी बोलणं ऐकलं. हनुमंताच्या डोक्यात प्रश्न पडलेला होता, जगात रामाला कुठं शोधू? जाग्यावर बसल्या बसल्या बातमी सगळीच लागली महाराज. मोठ्यानं गर्जना केली, प्रभु रामचंद्र भगवान की जय. विवर केले अद्भुत, गेला पाताळी हनुमंत, राक्षसनाथ ते असे. अतुलित बल असणाऱ्या हनुमंतानं पाताळात राम लक्ष्मण गेलेत म्हणल्याबरोबर जय श्रीरामची गर्जना केली. दणकन लाथ दिल्याबरोबर जमिनीला बोळ पडलं आणि त्या विवरातून हनुमानजी पाताळात प्रवेश केला. इकडे ते राक्षस घेऊन आले दोघास, पुरले नवशिले नवस जगदंबेश पूजिती. आणि इकडं त्या ठिकाणी राक्षस रामचंद्र प्रभूंना आणि लक्ष्मणाला घेऊन आलेले होते आणि देवीची पूजा करू लागले. का? यांनी देवीला नवस करायला, नवस पावायला. लवकर देव नवसाला पाहू नये बरं, काहीतरी देवाच्या मनात वेगळंच असते. त्यांना काय माहिती राक्षसांना? हे बघा, नवसाला न पावणारा देव आहे विठ्ठल. कोणी नारळ घेऊन जातं का विठ्ठल पंढरपूरला माझ्या बबीला पोरग हो दे नाही जात महाराज. का? विठ्ठलाकडे विठ्ठल पाहिजे म्हणून जावं. जगातल्या गोष्टी मागण्यासाठी जाऊ नये, तो शहाणपणा नाहीये. असो, त्या देवीला, कामाक्षी देवीच्या समोर नवस बोलला होता राम लक्ष्मण मिळावे, यांना गेल्याबरोबर मिळाले. त्यामुळं जाऊन त्या देवीचा नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी काय करू लागले म्हणते, त्याला जागरण गोंधळ करू लागले असं सांगतात. उपचार सामग्री मिळविली बहुता परी, अति उल्हास राक्षस भारी, निज गजरी मांडिला. पूजा उपचार अतिशय गजरामध्ये त्या ठिकाणी त्या देवीची गर्जना करून राक्षस पूजा करतात. आतुरबळी वानर मार्ग काढील सत्वर, धावण्या वेगोत्तर येईल कपिंद्र पैके थे. आणि त्या राक्षसांना सुद्धा भीती होती. म्हणले वानर लय बलवान आहे,
रावणानं त्याला आधीच सांगितलेलं होतं, त्या हनुम्यापासून जपून बरं म्हणले, लय खराब आहे म्हणले. त्यानं एकदा जय श्रीराम म्हणून गर्जना केली म्हणला की आपली आखी लंका जाळीत आहे. त्या ठिकाणी राक्षस सावध होते, राक्षस अंतरानं बसलेली होती असं सांगतात. मग न काही चले मत युद्ध करील त्वरित सोडविल रघुनाथ शक्ती अद्भुत कपीची. हनुमान येण्या अगोदर राम लक्ष्मण मारले पाहिजेत. एकदा जर तो आला तर कुणालाच मोजित नाही म्हणले, लय पोटभर मारित आहे अशा प्रकारचा विचार करतायत. म्हणून नगर बाहेरी राखणे ठेवली सभोवतरी मकर ध्वज द्वार प्रति अद्भुत शक्ती राखण. आणि म्हणून द्वारावरती रक्षण ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये मकरध्वज नावाचा बलवान वानर रक्षण ठेवलेला आहे असं सांगतात. 14 सहस्र राक्षस अद्भुत शक्ती दुर्धर द्वारी सावधामी अनिमेष मकर ध्वजा समवेत. 14,000 राक्षस त्यांची अद्भुत अशा प्रकारची दुर्धर्ष शक्ती आहे. द्वारावरती अनिमेष सावध मकर ध्वज उभा आहे असं सांगतात. न लाविता पातला पाते न लाविता पातया पाते द्वार राखिती सावचिते तेव्हा हनुमान पावले तेथे श्रीरामन माते पाहावया. डोळ्याला डोळा न लागता रदार त्या ठिकाणी राखू लागलेले आहेत. तोपर्यंत बजरंग बली त्या द्वारात आलेले आहेत. कपी रूपे जाता भीतरी वळखी पडेल राक्षस भारी रामाच्या दोन्ही झडकरी महामार्गी उतरतील. आणि इथं जर आपण वानर वेशात जावं तर ते आपल्याला ओळखतील आणि ओळखल्यानंतर तिकडं रामाला मारतील लवकरात लवकर. त्याच्यामुळं आपण आपला वेश दाखवणं योग्य नाही असा विचार करतायत. युद्धाचे भय नाही मच परिणागे रघुराज शिदिन पवे स्वामी काज आश ओज करू नये. हनुमंताने विचार केला म्हणले भांडणाची भीती आपल्याला नाही, भांडणाची हौस हनुमंताला आहे, पण कधी करावं कळलं पाहिजे. लंकेत सुद्धा जोपर्यंत सीतेची शुद्धी झाली नाही तोपर्यंत हनुमान उघड आले नाही. इथंही राम कार्य जोपर्यंत साधणार नाही तोपर्यंत ओळख पटू द्यायची नाही असा विचार करतायत. साधावया स्वामी कार्याशी झाला तापसी तीर्थवाशी तापस वेशे राजद्वाराशी भीतरी जावयाशी आला. आणि राम कार्य साधण्यासाठी त्या ठिकाणी तापसाचा वेश धरलेला आहे, एका तपस्व्याचा वेश धरलेला आहे. कारण तपस्व्याला कुणी अडवत नाही बरं का. जिथं धर्माचं राज्य आहे तिथं ब्राह्मण आला आणि ऋषींना कुणीही अडवत नाही अशा प्रकारचा नियम असल्यामुळं तापस वेश धरलेला आहे. अत्यंत चतुर कपिंद्र राम प्रभावे स्तविल शक्ती माया प्रेरली निश्चिती लागली सुसुप्ती सर्वाशी. अतिशय बलवान आणि चतुर असणारे हनुमानजी आहेत. काय केलं हो, मायेची प्रार्थना केली देवीची. कुणाच्या माध्यमातून केली, मला प्रसन्न होऊ नको म्हणले, रामाला प्रसन्न व्हा. रामचंद्र प्रभूंचं सामर्थ्य त्या देवीनं बघितल्याबरोबर माया पडली कुणावर, सगळेच राक्षस लागले गुर्र गुर्र घुरायला. कसे, जसे गोकुळात नाही मथुरेत देव जन्मल्यानंतर सगळे झोपी गेले आणि कुलप उघडले की नाही, तशा प्रकारे सर्व राक्षस हनुमंतानं झोपी घातले. जो स्वामी कार्याशी सादर त्याशी नवे माया साचार सावध मकर ध्वजवीर निरंतर स्वामी काजी. बर झोप कुणाला लागते, जो पगारीवर चित्त देऊन काम करतो त्याला झोप लागते. आणि मला मालकाचं काम करायचंय त्याची झोप उडते महाराज, काम झाल्याशिवाय त्याला झोप येत. दोन्हीत फरक आहे. मकर ध्वज त्या ठिकाणी स्वामीचं कार्य करायचं या भावनेनं असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी झोप लागली नव्हती असं सांगतात. मध्यानी निशी वेशिपाशी देखिला अवचिता तापशी भीतरी जाता वरिले त्याशी जाशी निशी केवता. मध्यरात्र आहे आणि मध्यरात्रीमध्ये त्या ठिकाणी तापसी तिथून जाऊ लागला. हनुमानजी वेश घेऊन जाऊ लागले. त्यांना अडवलं, ए म्हणला देवबाप्पा, देवबाप्पाला अडवू नये पण देवबाप्पानं बी रात्री फिरू नये म्हणला. या वेळेत तुम्ही जाऊ नका अशा प्रकारची विनंती मकरध्वज करतोय.
भिन्न असता मध्यरात्र कोटे जाशी न पुसत धरोनी तापशी व्रत स्वेच्छा जात नगरात. कोण आहे श्री म्हणला तापसी, भिन्न वेश धरलेला आहे आणि तुम्ही नगराला न विचारता आणि अर्ध्या रात्री जातायत अशा प्रकारे बोलू लागला. भिक्षुकाचा धर्म पाही दिवसा अपर्ण समयी ग्रस्त जेविल्या निजग्रही जावतेही भिक्षेशी. भिक्षुकाचा धर्म आहे महाराज, कोणी वेळेस कुणी उठून कुठेही जात जाऊ नये. भिक्षुकाचा धर्म आहे काय आहे, दिवसा अपराह्न समय. अपराह्न म्हणजे कोणता, 12च्या आत, दुपारच्या अगोदरचा. यजमानानं जेवण करण्याच्या आधी भिक्षा मागली पाहिजे. आधी का नंतर म्हणतात, अगोदर आहे. ग्रहस्थ जेविल्या निजग्रही, ग्रहस्थाचं जेवण झाल्यानंतर जायचं नाही असं आहे का. हा, ठीक आहे. ग्रहस्थाचं जेवण झाल्या, ग्रहस्थ जेविल्या निजग्रही जावे तीही भिक्षेसी. ग्रहस्थाचं जेवण स्वयंपाक झाल्यानंतर, अपराह्न म्हणजे कोणता टाइम, 10च्या नंतरची वेळ, 12च्या अगोदरची. 8 प्रहर असतात दिवसाचे. ब्रह्मप्रहर कोणता, 3 वाजताचा. पहाट कोणती, 3 ते 6. सकाळ कोणती, 6 ते 9. आणि 9 ते 12चा अपराह्न टाइम आहे. 9च्या आधी भिक्षुकांना दारात जाऊ नये आणि 12च्या नंतर जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे. आणि ग्रहस्थाचं जेवण झालेलं असावं म्हणतायत, कारण त्याच्या जेवणात अडचण होते. ज्यावेळेस ग्रहस्थाच्या दारात भिक्षुक जात असतो त्यावेळेस स्वधर्माचा नियम आहे, जेवण जर दारात भिक्षुक आला तर आपलं सोडून त्याला दिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या पोटावर लाथ बसू नये ही भावना भिक्षुकाची असली पाहिजे. त्या भावनेनं भिक्षुक 9 ते 12च्या वेळेत गेला पाहिजे. आणि तू मध्यरात्री आलास म्हणून हनुमंताला दटावं लागलेला. यजमान सकळ तृप्त घरीचा वैश्वानर शांत. बरोबर आहे. यजमान सकळ तृप्त घरीचा वैश्वानर शांत भिक्षेची काळ तोची प्राप्त यचो चित्त भिक्षुका. सर्व यजमान तृप्त झाले पाहिजे, घरच्या सगळ्यांचं जेवण झालं पाहिजे स्वयंपाक करून. आणि वैश्वानर चूल बंद केलेली पाहिजे आणि त्यावेळेस जावं लागतं बरं का भिक्षेला. नियम कसा आहे भिक्षेचा, ग्रहस्थ्याचं जेवण होऊन उरलेलं जे आहे ते मागणं ही स्वधर्माची भिक्षा आहे. आणि अतिथी कुणाला म्हणावं, जो अचानक जातो तो अतिथी. अतिथीला देव समजलं जातं आणि भिक्षुकाला याचक म्हटलं जातं. दोन्हीत फरक आहे. म्हणून अतिथी तिथी न ठरवता तो कधीही जाऊ शकतो आणि कधीही अचानक कामानिमित्त गेलेला तो अतिथी असतो. ठरवून फोन करून जातो, पाहुण्याच्या इथं जातो, त्याला अतिथी म्हणत नाहीत. सोयऱ्याला अतिथी म्हणत नाहीत. परत परत लोक सोयऱ्यालाच अतिथी म्हणतात. अजिबात नाही. सोयऱ्याला दिलेलं अन्न हे 60 लोट असतं. आपण त्याला जीव घातलं तर त्यांना आपल्याला घालावं ही भावना असते. अतिथी त्याला म्हणतात ज्याच्याकडून परतफेडीची कुठलीही अपेक्षा नाही, याला अतिथी म्हणावं. आणि भिक्षुकानं कधी जावं, सगळं घर जेवून चूल शांत झाल्यानंतर जावं, असा धर्म आहे असं सांगतात. उचित काळ सांडून या जाण अकाळी करिता गमन लागे स्वधर्म दूषण ऐसे आपण न करावे. उचित काळ सांडून अकाळी गमन करणं, मग स्वधर्माला काय लागतो, दूषण लागतं. आणि म्हणून अकाळी तुम्ही जाऊ नका देवबाप्पा. त्या ठिकाणी याचक ऋषी महाराज म्हणून विनंती तो त्या ठिकाणी करतोय. तू अकाळी गमन करशी निज धर्मा बोल लाविशी स्वामी क्षोभेल आम्हाशी कोण निशिथी विचारत. आणि महाराज तुम्ही जर रात्री गेलात आणि जर आम्ही तुम्हाला जाऊ दिलं तर आम्हाला मालक म्हणेल ना, बाबा तुला पगार देतोय रात्री तू कुणाला पण कसं फिरू देतोय, है की नाही. अशा प्रकारे एकतर तुमचा पण धर्म अडचणीत आणि आमचाही धर्म अडचणीत अशा प्रकारे बोलतात. आणि की ठेवावे दूषण ते आम्हीच करतो प्रार्थना येथून परतावे आपण करावे गमन स्वाश्रमा. आणि दुसऱ्याला दोष ठेवण्यापेक्षा, होय तुम्ही रात्री फिरतात म्हणून तुम्हाला बोलण्यापेक्षा
आम्ही तुमची विनंती करतो म्हणला मकराक्ष की बाबांनो मकरध्वज की तुम्ही जावा महाराज, परत जावा, अशा प्रकारची विनंती मकरध्वज करतोय. ऐकून तयाचे बोलणे तापस क्षोभला निज म्हणे, काही धर्म नियने बैसविले कोणे तुझे येथे. हनुमंतानं त्याचं बोलणं ऐकलं, कारण तो तापस नव्हता, त्याचं मध्ये काम होतं महाराज. मग ज्यावेळेस माणसाला काम करायचं असतं त्यावेळेस कधी कधी समोरचा जर खरं जरी बोलला त्याला दाबून बोलावं लागतं महाराज. अधिकाराचा वापर करून समोरच्याला गुपचूप बसवून आपलं काम रेटावं लागतं. हनुमानजींनी तसंच केलं. तुला कोण बसवलं रे म्हणले, इथं तुला काही समजतं की नाही, तापसाला अडवणं हा धर्म नाही, अशा प्रकारची स्वधर्मनीती बजरंगबली बोलतायत. आम्ही विरक्त निज तापशी स्वच्छ विचारून हणशी, कोठेही निर्बंध नाही आम्हाशी तुका वारशी निज मूर्खा. आणि हनुमानजींनी त्या ठिकाणी धर्म सांगायला सुरुवात केला. अरे म्हटले आसक्ताला बंधन आहेत, ज्याला भिक्षा पाहिजे त्याच्यासाठी नियम आहेत, पण विरक्त साधूला बंधन नाही. तो रात्री फिरू शकतो की दिवसा फिरू शकतो. विरक्त कुणाला म्हणावं? लंगोटीधारी, जसे की समर्थ रामदास यांना बंधन नाहीये फिरण्यासाठी. विरक्त तापसांना स्वेच्छा विचरण रात्रंदिवस ते करू शकतात, कुठेही निर्बंध नाही. आणि तू अडवतोस मूर्खा, अशा प्रकारे त्या ठिकाणी मकरध्वज बोलतायत. निवारिता साधूशी स्वयं जाशी, बोला माशी ठेविशी व्यर्थ तापशी शापिले. साधूचं निवारण करून तूच तुझ्या नरकालचा मार्ग खोला करत आहेस म्हणले. आणि कुणी उठतन साधूनं शाप दिला म्हणून आम्हालाच पुन्हा नाव ठेवतो. अरे तू उद्धटपणा करतोयस, राग यायसारखं करतोस, मग जर आम्ही शाप दिला तर पुन्हा आम्हालाच नाव ठेवायचं शाप दिला. अशा प्रकारे हनुमानजी पटेल असं बोलतायत. ऐकून याच्याचे बोलणे मकराक्ष शोभला म्हणे, अकाली स्वेच्छा विचरणे हे साधुत्व कोणे शिकविले. हनुमंतानं दाबून बोलल्याबरोबर पुढचं पोरग होत होय शेरास, सव्वा शेर महाराज. त्यानं म्हणलं, ए महाराज, एक तर निघालाव रात्रीच्या 12 वाजता, म्हणला वरून दाबून बोलायला तुम्ही, तुमचं ऐकू आम्ही दुपारच्या 12 वाजता, पण तुम्ही तत्वज्ञान रात्रीच्या 12 वाजता सांगायला लागलात. खबरदार, अजिबात जायचं नाही. अशा प्रकारे मकरध्वज बोलतोय. जरी वाचविने निज शरीरा तरी परतावे मागारा, मगा हास होशील घाबिरा धोत्रा वस्त्रा सांभाळी. ए महाराजा, जर तुम्हाला नीट जायचं असेल तर आता गुपचूप परत जावा. दिवसा या, मी तुम्हाला अडवणार नाही. आणि आत्ता जर मधी जायच्या नादाला लागला म्हणला, धोतर बी फेडून घेईल, वस्त्र बी फेडून घेईल आणि पोटभर मारील. अशा प्रकारे मकरध्वज बोलतोय. ऐकून क्षोभे तापस बोले, तुझं का शाप देणे लागले. थापा हानुनी दोन्ही डोळे पाडीन तात्काळ भूमीशी. हनुमंताला राग आला महाराज. हा होय, हा महाराज बी डुप्लिकेटच महाराज. राग आला, म्हणले तुला शाप द्यायची काय गरज आहे म्हणले. शाप कुणं द्यावा? बळ नाही त्यानं द्यावा महाराज. तसं नाही, ब्राह्मणानं शाप द्यावा. ब्राह्मणात बळ असताना सुद्धा ब्राह्मणांनी शस्त्र उचललं, ज्याचा त्याचा धर्म लावलेला आहे. विश्वामित्राला खरंच राम आणण्याची गरज आहे का? रामाला मंत्र शिकवण्याची ताकद विश्वामित्रात आहे, मग राक्षस मारता आले नसते का? पण विद्या देणं हा धर्म ब्राह्मणाचा आहे, आणि हातात शस्त्र घेऊन राक्षस मारणं हा धर्म क्षत्रियाचा आहे, ज्यानं त्याचं पालन केलं पाहिजे. पण ज्यावेळी धर्माला गरज असते त्यावेळेस कुणीही काहीही केलं पाहिजे. बरं, आता मला सांगा, पोथी पुराण वाचावं कुणं हा नियम आहे. ज्यावेळेस सर्व धर्म व्यवस्था अबाधित आहे त्यावेळेस ज्याचं त्यानं काम करावं. पण धर्म व्यवस्था डळमळलेली असेल तर हाती पडल ते काम करावं. कसं हाती पडल ते काम करावं? महाराज झाडून पण काढतात का नाही आपण? का? जर विचार केला आम्ही ब्राह्मण आहे झाडून नाही काढायचं तर चालेल का? नाही. ज्यावेळी जे गरजेचं त्यावेळेस वर्ण आश्रमाचा अभिमान त्याग करून आपण फक्त भगवंताचे सेवक ही आपली पहिली ओळख आहे.
सेवा हा धर्म. सेवा हा धर्म आहे. मग हनुमंताला गरज पडली, म्हणले हनुमानजी म्हणले तुला शाप द्यायची काय गरज आहे रे, माग सरकून 2 कांसुली दिले तर डोळे बाहेर पडतील, अशा प्रकारे दाबून बोलू लागले. ये वृक्षोबला तक्षणी मिसळले विद्या लागुनी, दोघे आले झोटंग धरणी निष्ठुर वचनी बोलती. त्याला सुद्धा राग आला आणि 2 जण त्या ठिकाणी भांडणाला मिसळले. एकूण एकाचे हात धरू लागले, एकूण एकाला त्या ठिकाणी मुंडके मारू लागले, डोक्याला डोकं मारू लागले आणि तीक्ष्ण शब्दात बोलू लागले. थापा हानिती येर येर गुडगे कोपरा परस्पर, बुकिया हानिती सैरा वैरा, दोघे वीर बळसम. एकूण एकाला थाडकन त्या ठिकाणी थापड द्यायची, खटकन गुडघ्याला गुडघा मारायचा, खपकन कोपराला कोपर मारायचा, अशा प्रकारे मल्लयुद्ध करू लागले. परस्परे हानिती धडका परस्परे हानिती धडका, परस्परे घालिती धडका, एकमेका स्वमेचे ना. परस्पराला त्या ठिकाणी माग सरकायचं, दणकन येऊन धडक द्यायची, झटकन झटका द्यायचा, खपकन खपका द्यायचा, अशा प्रकारचं युद्ध रात्री 12ला सुरू झालं. करता दोघे जण परस्परे खे दक्षिण, हनुमान विचारी आपण हा कैचा, हा कोण कैचा पाये थे. आणि युद्ध करत असताना दोघं सुद्धा खेदक्षिण, अजिबात कुणीच त्या ठिकाणी माग सरकत नाही. हनुमानजी म्हणले मला जड कसं लागलं गडी, नेमकं कुणाचं असेल काय असेल, अशा प्रकारचा विचार करावा. बजरंग बली करतायत. माझ्या घायाचे न्याघात पीठ होताची पर्वत, अद्यापि वाचला जीवेचित, कोण निश्चित पुसे पा. माझा घात लागल्यानंतर पर्वताचं पीठ होतं, इतकी ताकद माझ्यात आहे, मी ठेका दिल्यानंतर हे जिवंत आहे, पुन्हा अंगावर येईल, मग कुणाचं आहे विचारावं, अशा प्रकारचा विचार करतायत. अरे तू कोण, तू काय आहेची, माझ्या धाई वाचलाशी, वेगी सांग पा मजशी, यमापाशी अन्यथा धाडीन. हनुमंतानं बोलायला सुरुवात केली. अरे म्हणले कोण आहे तू, कुणाचा आहे, माझा ठेका लागल्यानंतर तू वाचलासच कसा, मग कुणाचा आहे सांग, सांगणं गेलास तर जीवच मारतो, अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. त्याचे बोलणे मकराक्ष क्षोभला निजवणे, काय बोलत प्रतिवचने सावधाने अवधारा. हनुमंताचं बोलणं ऐकल्यानंतर मकराक्षाला राग आला आणि प्रतिवचन उलट उत्तर बोलू लागला. काय बोलतोय लक्ष देऊन ऐका म्हणतात. युद्ध करिता भागलाशी त्या कुळची येऊनी पुसची, तरी ऐक यथार्थेशी मी तुझ पाशी सांगेन. अरे युद्ध करत असताना थकलास तू, कुणाला म्हणू लागला हनुमंताला, काकुळती येऊन विनंती करून मला विचारायला लागलास कुणाचा आहेस म्हणून. बरं जाऊ द्या, कसं का विचारी नाव म्हणला मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. मकराक्ष बोलतोय. सवेची बोले वचन तुझं सांगोनी काय जाण, जाया तिथले जीवदान सुखे गमन करावे. आणि पुन्हा त्या ठिकाणी मकराक्ष म्हणू लागला काय करायचंय ओ महाराज. म्हणला मी कुणाचा का असन, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सांगून तरी काय फायदा आहे. म्हणला मला लग्न लावायचंय का, वाचला जा उग जिवंत आहो महाराज. म्हणला जावा बरं घरी, लेकरा बाळामध्ये खुश राहावा. अशा प्रकारे मकराक्ष उपहासात बोलू लागला. शुक्रपणा करिता गमन, तरी स्वर्गात तुझं धाडीन, पुस्तची आहेची तू कोण सावधान अवधारी. महाराज गपचिप घरला जा, नाहीतर तुम्हाला वरी स्वर्गात पाठवितो म्हणला. बरं जाऊ द्या म्हणला महाराज, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही विचारायला तर सांगतो. हा सगळा भावार्थ रामायण आहे महाराज. नाथ महाराजांनी भाव भरून लिखाण केलेलं आहे. महाराज तुम्ही विचारलेच तर मी कुणाचा आहे सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. वायुसूत कपिराज त्या हनुमंताचा आत्मज, माझे नाव मकर ध्वज, बळ माझे पित्या समान. आणि त्यानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. म्हणला वाऱ्याचा मुलगा हनुमान आणि त्या हनुमंताचा मी मुलगा आहे. महाराज चक्कर येईल का नाही माणसाला. हा जन्मल्यापासून ब्रह्मचारी असणाराला जर एखादा म्हणला मी तुमचा आहे बाबा, तर भयंकर त्या ठिकाणी धक्का बसत असतो. हनुमंतालाच मकर ध्वज म्हणू लागला, मी हनुमंताचा मुलगा आहे. ऐरावण महिरावण हे सखे बंधू दोघे जन,
तीही मज ठेविले रक्षण द्वारी संपूर्ण आपुलिया. अहिरावण आणि महिरावण ही दोघं भाऊ आहेत आणि त्यांनी मला या ठिकाणी रक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे. मकरध्वज बजरंगबलीला सांगू लागला. त्याचे कुळी स्वामिनी कामाक्षी जाने यक्षिणी तिशी बलिदाना लागोनी मानव दोन्ही आणले. आणि त्या अहिरावण महिरावणाची कुलस्वामिनी कामाक्षी आहे आणि त्या कामाक्षीला बळी देण्यासाठी राम लक्ष्मण आणलेले आहेत असं मकरध्वज सांगतोय. त्यांच्या धावण्या लागून स्वर्ग मृत्यू लोकीहून येईल कोणी धावून म्हणून राखण ठेविले. आणि त्या राम लक्ष्मणाला सोडवण्यासाठी स्वर्ग मृत्यू लोकातून कुणीतरी येईल आणि तो मधी जाऊ नये म्हणून मला इथं ठेवलंय असं मकरध्वज सांगतो. आता स्वस्ती असेव तुझ लागी सुखे जाय आले मार्गी अन्यथा व्रता जाशी वेगी ग्रास भागी यमाचे. आणि मकरध्वज दाबूनच बोलू लागला महाराज. ड्युटी करणाऱ्याला ढिलं बोलता येत नाही. पोलीस जर आव जावं बोलू लागला महाराज त्याला कोणी भिल का? त्याला तडाख्यापासूनच सुरुवात केली तर लोक भीत असते, जरा वचकत असते. मकरध्वज त्या ठिकाणी म्हणू लागला महाराज तुम्हाला सांगितलं ना म्हणलं मी कोणाचा आहे. तुम्ही आता गुपचूप घरला जावा, नीट जावा, नाहीतर एका ठेक्यात यमाकड पाठवितो. ऐकून त्याचे उत्तर क्रोधी झाला कालाग्नी रुद्र नेत्र भिवंडोनी गरगर बोले कपिंद्र ते ऐका. हनुमंताला मकरध्वजाचं बोलणं ऐकल्यानंतर राग आला महाराज. रागानं लालबुंद बजरंगबली झाले आणि काय बोलू लागले ऐका म्हणतात. हनुमान म्हणे तयाशी तू राक्षस कपट वेशी धरुणी वानर वेशाची पुत्र म्हणवेशी हनुम्याचा. हनुमानजी म्हणले अरे तू कपटी आहेस, वानराचा वेश धरलास, राक्षस आहेस आणि हनुमंताचा मुलगा आहे म्हणतोस. महाराज केवढा मोठा धोका आहे, किती माणसाला चक्कर येईल अशा प्रकारचं विषय आहे. हनुमानजी त्या ठिकाणी बोलू लागले. सांडोनी आपुला पिता आणि काचा पुत्र म्हणविता सोय जाणतोशी अदप्पाता लाज सर्वता तुझं नाही. अरे तुला लाज वाटत नाही का म्हणले आपल्या बापाचं नाव सोडायचं दिलं सोडून आणि दुसऱ्याच नाव घ्यायला लागलास. हा स्वतः नरकाला जाशील ना. अशा प्रकारे हनुमानजी बोलतायत. ज्याचा पुत्र म्हणविशी तो हनुमान मी निश्चयशी जन्मदा भे तुझ अम्माशी भेटी कैशी न झाली. अरे बाबा ज्याचं बाप म्हणून नाव घ्यायलास तो हनुमान, दुसरा कुणी नाही म्हणले मीच आहे. हा माझ्या बाप जन्मात तुझी माझी भेट नाही, माझं पोरग असा प्रकार कसा घडेल. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागले. कोण देखेल ना ऐकले पुत्र म्हणविशी उगले लांछन पूर्वजा लाविले जोडे जोडिले अधपात. अरे जेवढं जोडलं ते सगळं अधपाताला जाईल ना. होय बाप म्हणून दुसऱ्याचं नाव सांगणं म्हणजे सरळ सरळ आईवर आरोप आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नरकाला जायचे धंदे करतोस असं हनुमानजी बोलू लागले. श्रीराम कृपामी हनुमंत कोंपीन लाधलो उदरस्थ केव्हाची स्त्री संघाची मात स्वप्नात न देखिली. महाराज माणसावर काही बी प्रसंग यावा पण परमार्थात असल्यानंतर असलं सिद्ध करायचा प्रसंग येऊ लय अवघड असते. पाया पडणारे लोक काही बी बोलायला सुरू करतात. विचित्र प्रकार असतो. हनुमानजी म्हणले बाबा मी जन्मल्यापासून रामाची भक्ती करतोय आणि जन्मतच मी चडीवर जन्मलोय म्हणले. ब्रह्मचर्य कोपीन माझी आहे आणि मला कधी स्त्रीशी संग झाला नाही तर मला लेकरू कसं झालं. अशा प्रकारचा प्रश्न बजरंगबली करतायत. जन्मदा भे पत्नी भोग म्या देखील नाही स्त्रीलिंग काहीचा पुत्र झालाची सांग मातेशी डाग लाविली. अरे मी स्त्रीचं लिंगच बघितलं नाही, मी स्त्रीच बघितली नाही. हा आणि डायरेक्ट माझं नाव घ्यायलाच बाप म्हणून स्वतःच्या आईला डाग लावायला लागलास. अशा प्रकारे नाथ महाराज बोलताय. राक्षसाचा पुत्र होशी आणि अनिकाचा म्हणविशी जीवे नाही मारिलाशी करुणा भाकीशी अनिवार. अरे राक्षसाचा मुलगा आहेस म्हणले तू दुसऱ्याच नाव सांगायला संचक माझच सांगायला लागलास. बाप आहे म्हणून त्या ठिकाणी जीव नाही मेलास पण बापाला डाग लावलास. अशा प्रकारे बोलताय. तू पुत्र अनिकाचा असता पिता म्हणविषयी हनुमंता व्यभिचार केली निज माता देईन प्राचिता तुझा जी. तू दुसऱ्याचा मुलगा असताना माझं नाव घ्यायलास म्हणले.
स्वतःच्या आईवरती त्या ठिकाणी आळ घेतोस, आता मी तुला मारतो, अशा प्रकारचा आविर्भाव हनुमंताचा आहे. मी स्त्री मात्रे सहोदर मज कैचे स्त्री पुत्र सांडी परता कपटाचार निघे सत्वर युद्धाशी. ए राक्षसा, युद्धाला ये. अरे मला होय परावी येणारी रखुमाई समान असा आमचा वारकरी संप्रदाय म्हणले हनुमानजी. तू डायरेक्ट वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षावरच आरोप करायला लागलास. आता मी तुला मारतो, अशा प्रकारे बोलू लागले. राक्षसगण समवेत दावे आपुला पुरुषार्थ पुत्रांत कमी हनुमंत जान निश्चित आलो असे. आणि सगळी राक्षस घेऊन ये आणि आता मी तुला मारतो. तू माझा मुलगा म्हणायलास का? हा ठीक आहे, तुला मारतो, अशा प्रकारे बोलतात. वचने झाली संकोचता मग पाचारिली निज माता पुस्ता झाला निज वृत्तांता माझा पिता तो कोण. हनुमंताच्या बोलण्यानं थोडस मकराक्षाला आश्चर्य वाटलं. हे काय प्रकार आहे नेमका? आईला बोलवलं आणि आईला विचारलं का? होय, मन जाणे मन चोरीला जाणतं महाराज आणि मायबापाला ओळखते. मन आपण केलेली चोरी बरोबर ओळखतं. किती माणसानं मोठं वरून म्हणू द्या मी चोरी केली नाही, मन सांगतं तू किती छान आहे गप. तसं माय सांगते बाप कोण आहे. असा विषय माईला बोलवलं आणि बाप विचारला. मकरी म्हणे मकर ध्वजा नोळखीशी तो पवनात्मजा ब्रह्मला शिकवण्या काजा ऐकवा जा सांगेन. तिनं सांगितलं मकरध्वजा तू हनुमंताला ओळखत नाहीस, मी तुला सांगते ऐक बरं. ब्रह्मचारी पवन पुत्र त्याची कैचे स्त्री पुत्र तुझ्या उत्पत्तीचे चरित्र ऐक सविस्तर सांगेन. हनुमानजी ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्याला मुलगा लेकर बाळ बायको असा काही प्रकार नाही. पण तुझ्या उत्पत्ती कशी झाली ते मी तुला सांगते ऐक. सीता शुद्ध लागी मारुती आला होता लंके प्रती तेथे केली महाख्याती लंकापती अपमानिला. सीतेच्या शोधासाठी हनुमानजी आल्यानंतर लंकेमध्ये महान ख्याती केली, रावणाचा अपमान केला आणि त्यानंतर पुच्छ लावून आगी उपरी धवला रंगी दुर्गी लागली आगी पुढे सवेगी खचविले. आणि शेपटाला आग लावली आणि अख्खी लंका गल्लो गल्ली त्या ठिकाणी बुर्ज जाळून टाकले असं सांगताय. जाळून या सकळ नगर वेगी आला समुद्र तीरा विजवावया पुच्छाग्रा मांडली त्वरा सागरी. अख्खी लंका जाळली, शेपूट विजवण्यासाठी समुद्रावर आला. त्यावेळेस समुद्राचं हनुमंताचं काय झालं? शरण आला समुद्र तेने विनविले कपिंद्र जळी समग्र विजविता पुच्छाग्र जीव समग्र मरतील. हनुमंत शेपूट विजवायला आल्याबरोबर समुद्रानं विनंती केली, म्हणले मालक तुम्ही जर एवढं लंका गाव जाळलेलं शेपूट जर मध्ये घातलं तर सगळे मासे आयते भाजतील. त्याच्यापेक्षा आमची विनंती आहे ऐका जरा. पुच्छ ठेवून या तिरी हळूच विजवीत लहरी आयशे विनविता सागरी वचन कपिंद्री मानिले. तुम्ही शेपूट फक्त समुद्राच्या कडेवर टाका, आम्ही लहर करतो आणि त्या लहरीत तुमचं शेपूट विजवतो. विनंती केल्यानुसार हनुमंतानं शेपूट पसरवलं. पुच्छ तिरा ठेवून लहरी विजवले सानमान श्वेत सांडीला निपटून तो आपण गिळला. आणि त्यावेळेस शेपुटावरती पाणी टाकल्यानंतर हनुमंतानं काय केलं महाराज? आलेला घाम पुसला आणि खाली टाकला. टाकल्याबरोबर मी तो घाम गिळला असं मगरी बोलतो. अमोघ वीर्य वायुनंदन त्याही वरी राम भजन श्वेत झाले गर्भाधान गर्भ संपूर्ण वाढला. अमोघ वीर्यवान असणारे बजरंग बली. आणि स्वेदातून वीर्य आहे बरं का, कारण मोराची उत्पत्ती घामातूनच आहे. तशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताच्या वीर्यातून तुझी उत्पत्ती आहे, परंतु त्यांचा अंगसंग नाही, अशा प्रकारे समजून सांगितलं. त्या गर्भावस्था पाही तू झालाशी माझ्या हृदयी पिता पुत्र दोघाही भाग्य पाही भेटी झाली मज. आणि त्या माध्यमातून तुझा जन्म झालेला आहे. बरं झालं, भाग्य झालं, तुझी आणि बापाची गाठ पडली असं मगरी बोलू लागली. तुम्हा दोघे वैर भाऊ सर्वता नसावा पाहावो सांडून युद्धाचा वीर भाऊ महाभाऊ अलंगीला. आणि बाप लेकात भांडण नसावं म्हणल्याबरोबर मकरध्वजानं कडकडून हनुमंताला मिठी मारली. ऐकोनी मातेचे वचन मकराक्ष घातले गाली तसे लोटांगण ये रे तिथले आलिंगन समाधान दोघाशी. हनुमंताला लोटांगण घातलं मकराक्षानं. हनुमंतानं कडकडून मिठी मारली
आणि दोघांना हे समाधान वाटू लागलेलं आहे. एका जनार्दना शरण झाले पिता पुत्र दर्शन, आता वधू ऐरावण मैरावण समवेत. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगू लागले, मायबापांनो अहिरावण महिरावणाच्या मरणाची कथा आहे म्हणले. आता या अध्यायात दोघं बापलेक भेटलेले आहेत. हे बघा, देवाला जिथं काम करायचं असतं तिथं दुसऱ्या पार्टीत आपला एक माणूस सापडते. रावणाच्या पार्टीत बिभीषण सापडला, अहिरावण महिरावणामध्ये मकरध्वज सापडला, हिरण्यकश्यपूमध्ये प्रल्हादच सापडला, आहे की नाही. आणि कुठेही असू द्या, पाकिस्तानमध्ये एखादा आपला सापडतो आणि 100% आपलं काम बरोबर होतं, चालूच आहे. हा, होतच असतं. कारण जिथं भगवंताला कार्य करायचंय त्यावेळेस प्रभू अशा पद्धतीत त्यांच्या लीलेनं कार्य करून घेतात. मायबापांनो, तुम्ही आम्ही सुद्धा रोज लीला करावी. रोज जीवन जगत असताना राम राम म्हणावं, रात्री रामायण ऐकावं. हाच आपला धर्म आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, असं सांगू लागले. श्री भावार्थ रामायण युद्धकांड एकाकार टीकाया हनुमंत मकर ध्वजार्चना श्री 55 अध्याय घोडः पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.